कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रोह्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रंग ढोलकीचे अनोख्या संगीत कार्यक्रमाची सुरेल मैफिल रंगली. वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सी.डी. देशमुख हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला हजारो संगीतप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली. ढोलकी वादक निलेश परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अप्रतिम वादनानं रसिक मंत्रमुग्ध झाले. निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनातील जुगलबंदीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. नव्या जुन्या लोकप्रिय गीतांसोबत विविध ताल लयींच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी निलेश परब यांनी विद्यार्थ्यांनी संगीत आणि वादन कलेत पुढे यावे असे आवाहन केले. वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक वाद्य उपलब्ध करून देण्यासोबतच वेळ मिळेल तेव्हा मोफत वादन प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री यांनी तरुणांनी संगीत आणि ढोलकी वादकांची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं. आपण तमाम रोहेकर संगीतप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गौरवशाली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. निलेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने फडापासून ते इथपर्यंत आणि खरं तर उत्तरार्धात याच्याही पेक्षा अधिक, कारण उत्तरार्ध बघितल्याशिवाय पूर्वार्धाचा आनंद मिळणार नाही आणि उत्तरार्ध बघितल्याशिवाय नेमकी काय कला आहे ते सुद्धा तुम्हाला अनुभवता येणार नाही. विलेपार्ल्याला त्याच कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो आणि विलेपार्लं जसं महत्त्वाचं म्हटलं जातं, पुणे जसं काय उणे जसं विलेपार्ले तसं काय, तिथे बोलणं म्हणजे सोपं नाही. तसं रोह्यामध्ये सुद्धा रसिक संगीतप्रेमी आहेत. हे सुद्धा तुम्ही सगळं महाराष्ट्रात, देशभरात, देशाच्या बाहेरही फिरत असतात. पण आज आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे, तुम्ही दाखवलेलं सगळंच वाद्यांचा प्रत्येक प्रकार आणि त्याच्यामध्ये ज्या पूर्णपणाने समर्पित होत तुम्ही ज्या पद्धतीने वाद्य वाजवता. गोंधळ करत असताना, गोंधळ या ठिकाणी होत असताना तुम्ही पायामध्ये धरून इतकं कष्ट घेत होतात. तुमची ढोलकीवरची थांब, कृष्णाची ढोलकीवरची थांब. खरं तर तुमचे वडील पांडुरंगजी, त्यांचा माझा खूप जुना स्नेह आणि त्याच्यामुळे त्यावेळेपासूनच हे सगळं अनुभवत आलो. आणि आज तुम्ही सगळेजण हा एक नवीन प्रयोग घेऊन महाराष्ट्रामध्ये जातात. मला विश्वास आहे की तुमचं हे कौशल्य सीमा पारही जाईल. अटकेपार जसं गेलं तसंच या देशाच्या सीमा ओलांडून पलीकडं निश्चितपणे जाईल. 1992 सालापासून मी रोह्यामध्ये मराठी नाटकाच्या निमित्तानं वारंवार यायचो आणि ह्याच चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये नाटकाचे प्रयोग केले. मध्यंतरीच्या काळामध्ये हे सभागृह बंद होतं आणि या सभागृहाचं नूतनीकरण केल्यानंतर मी 2 प्रयोग इथे लागोपाठ केले. हे सभागृह, त्याचं नूतनीकरण, त्यासाठी दिलेला वेळ, त्यासाठी केलेल्या बारीक सारीक गोष्टींचा विचार हा इथे आल्यानंतर प्रयोग करताना जाणवला आणि हे ज्यांच्या अथक प्रयत्नातून झालं आहे असं कळलं. त्यांची ही भेट झाली, ते म्हणजे आपले लाडके नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे आणि त्यांची कन्या. सो ह्यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर त्यांच्या नुसत्या आयोजन आणि नियोजनाचाच मला लाभ घेता आला असं नाही, तर त्यांच्या आदरातिथ्याचा सुद्धा मला लाभ घेता आला. इथे 2 कार्यक्रम केले, तेव्हा मुंबईतनं निघाल्यापासून इथे येऊन कार्यक्रम सादर करून पुन्हा मुंबईमध्ये जाईपर्यंत आदितीताई असतील, सुनीलजी असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, यांनी आमची वेळोवेळी इतकी काळजी घेतली. नुसती काळजी नाही घेतली तर आमचे लाड पुरवले. एवढं छान नियोजन इथे रोहेकरांच्या वतीनं ह्या पंचकृषीतल्या सगळ्या संगीतप्रेमींसाठी, रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनी हे पाऊल उचललं आणि इथे वारंवार येण्याची संधी मला मिळो, इथे वारंवार माझी कला सादर करण्याची संधी मला मिळो आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा तटकरे कुटुंबियांची पुन्हा एकदा त्यांच्या आदरातिथ्याचा आस्वाद आणि लाभ मला घ्यायला मिळो अशीच प्रार्थना करतो. धन्यवाद.